श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 31 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे. तर हा स्वामी प्रकट दिवस जो आहे तर तो दिवाळीपेक्षा कमी नाही, कारण स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. आता बघा, बरेच जण स्वामी सेवेमध्ये आहेत आणि स्वामींशिवाय आपलं जे काही महत्त्व आहे ते काहीच नाही, हे फक्त एक स्वामी भक्तच जाणू शकतो. तर पहा, स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला उद्यापासून म्हणजेच 11 मार्च ते 31 मार्च या वेळेमध्ये स्वामींची काय सेवा करायची आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वांनाच माहीत असते की स्वामींची सेवा कोणती आहे आणि काय करायचे आहे, परंतु बरेच असे प्रश्न पडतात की स्वामी प्रकट दिनानिमित्त जर आपण सेवा करत आहोत तर जर मधेच मासिक धर्म आला तर काय करावं, त्याचबरोबर सेवा कोणत्या कराव्यात, कोणत्या सेवा करणं आपल्याला जमेल किंवा कोणत्या सेवा कोणत्या व्यक्तीने करायच्या, याबद्दल आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर काय नियम आहेत, कोणते नियम पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि ही स्वामींची जी सेवा आहे तर ती आपल्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा. तर पहा, सर्वात प्रथम 31 मार्च या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि आपल्याला 21 दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे. तर मग ही सेवेला सुरुवात आपल्याला 11 तारखेपासूनच सुरुवात करावी लागेल. तर बरेच जण म्हणतील की 21 दिवस महाराजांची सेवा करावी का, तर अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हापासून तुम्ही हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हापासून जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली आणि तुमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी जरी सेवा झाली तरी महाराज तुमच्यावर नाराज होणार नाही. कारण मनाने श्रद्धेने जी सेवा करतो ना आपण, त्यामध्ये खूप जास्त महत्त्व असतं. जेणेकरून आपण दिखाव्याची सेवा न करता आपण नक्कीच आपल्या मनापासून ही सेवा करावी. तर पहा, 11 तारखेपासून ते 31 मार्चपर्यंत सेवा करायला सुरुवात करायची आहे. ही 21 दिवसाची सेवा आहे. परंतु आपण महिला ज्या आहेत तर त्या महिलांना मासिक धर्म असतो आणि बऱ्याचशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा वेळेमध्ये जर तुम्ही बरेच जण असाही प्रश्न विचारतात की 4थ्या दिवसापासून सेवेला सुरुवात करावी का, तर अजिबात नाही. तुम्ही हे 4-5 दिवस जे आहेत तर ते वगळायचे आहेत आणि त्यानंतरच सेवेला सुरुवात करायची आहे. आणि पहा, मासिक धर्माचे हे 4 दिवस आपल्याला का पाळायचे आहेत, कारण आपण या वेळेमध्ये अशक्त असतो आणि त्याचबरोबर आपल्याला स्वतःचं काम देखील आपल्याला व्यवस्थित होत नाही. तर मग आपण स्वामींची सेवा ही अशा आळसलेल्या किंवा मग आपण खूप दमलेलो आहोत किंवा खूप चिडचिड होत आहे, अशा परिस्थितीमध्ये जर आपण सेवा केली तर ती सेवा काही फायद्याची ठरत नाही. त्यामुळे आपली अगदी मनापासून शारीरिक सक्षम आहात तेव्हा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीरासाठी करायचं आहे, कारण आपलं शरीर हे या वेळेमध्ये खूप दर्दनाक असतं, म्हणजेच आपल्याला खूप त्रास होत असतो आणि या त्रासामध्ये जर आपण सेवा केली तर ती स्वामींना देखील आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही आपले शरीर पाहूनच ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. आता बघा, बऱ्याच जणांना सुरुवातीला सेवा करतील आणि मग मध्येच तुम्हाला जर प्रॉब्लेम आले तर ते 4-5 दिवस सोडून द्यायचे आणि परत जिथून सुरुवात केलेली आहे त्याच्या पुढची सुरुवात तुम्हाला करायची आहे. बरेच जण असंही म्हणतील की 4 दिवस अगोदर आम्ही थोडीशी सेवा केली होती आणि नंतर मग परत पहिल्यापासून सुरुवात करायची, तर अजिबात नाही. तुमची जिथपर्यंत सेवा झालेली आहे त्याच्या पुढे तुम्हाला सुरुवात करायची आहे. 4 पारायणे झालं असतील, 5 पारायणे झाली असतील, त्याच्या पुढचे पारायणे तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर पहा, तुम्हाला 21 पारायणं हे कंप्लीट करायचीच आहेत. मग तुम्ही एका दिवसामध्ये जरी 2 पारायणं केली तरीसुद्धा काही हरकत नाही.
आणि जरी तुमची 31 मार्चच्या पुढे जरी सेवा गेली तरी काही हरकत नाही, किंवा 31 मार्चच्या अगोदर तुमची सेवा संपली तरीसुद्धा काही हरकत नाही. तुमची सेवा ही 21 पारायणाची व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा ही करायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं की मध्येच कुठेतरी जायला लागतं, म्हणजे गावाला जावं लागतं, किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स घरामध्ये अचानक येतात. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेससुद्धा तुम्ही जे गावाला गेलेले दिवस असतील ते सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत सुरू करायचं आहे. आणि आपल्याला जेवढे जास्तीत जास्त सेवा करता येईल त्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, आपल्याला सेवा काय करायच्या आहेत? तर आपल्याला रोज स्वामींच्या स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायच्या आहेत. रोज तुम्हाला ह्या 11 माळी जप हा करायचा आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे. आता रोज एक पाठ करायचा म्हणजे फक्त एक अध्याय वाचायचा असं अजिबात नाही. आपल्याला जे 21 अध्याय आहेत स्वामी चरित्र पारायणाचे, तर ते संपूर्ण 21 अध्याय तुम्हाला एका दिवसामध्ये वाचायचे आहेत. मग त्यासाठी तुम्हाला 1.5 तास लागू शकतो आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला हा करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे, ते बी रोज. आता बघा, बऱ्याच जणांना ह्या तिन्ही सेवा करणं शक्य होत नाही. मग त्या तिन्ही सेवांपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा जर सुरू ठेवली तर ती कंटिन्यू तुम्ही 21 दिवस सुरू ठेवायची आहे. तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता 21 दिवस, किंवा मग स्वामींच्या माळेचं जप करू शकता 21 दिवस, किंवा मग स्वामी चरित्र सारामृताचा पाठ तुम्ही 21 दिवस करू शकता. यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही नक्की करू शकता. तर पहा, स्वामी चरित्राचे पारायण तुमचे 21 झाले पाहिजे असं अजिबात नाही. तर तुम्ही 7 पारायणं करू शकता, 3 पारायणं करू शकता, 5 पारायणं करू शकता, 11 करू शकता, 21 करू शकता, 51, 108 अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही पारायण हे करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला सेवा ही करायची आहे. तर पहा, बऱ्याच जणांना भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याच जणांना संतान प्राप्ती होत नाही, किंवा मग बऱ्याच जणांचे आर्थिक समस्या आहेत, पैशांच्या अडचणी आहेत, किंवा काहींच्या घरामध्ये सुख शांती नाही आहे, किंवा बऱ्याच जणांना नोकरी लागत नाही, व्यवसायात यश मिळत नाही. अशा बऱ्याच समस्या, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या ह्या असतात. घरामध्ये सुद्धा वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत. मग तुम्ही नक्कीच स्वामी चरित्र सारामृताला डोळे झाकून सुरुवात नक्की करा. उद्यापासून तुम्ही जर ही सुरुवात केली तर तुमचे 31 तारखेपर्यंत 21 पारायणं हे कंप्लीट नक्कीच होतील. तर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. स्वामी तुमच्या तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. तुमच्या ज्या बी अडचणी असतील त्या दूर करतील. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या नक्कीच स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील. अशी ह्या सेवा केल्या की आपल्याला स्वामीराया त्यांची प्रचिती नक्कीच दाखवतात. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला उद्यापासून, म्हणजे उद्या तुम्हाला जर स्वामींच्या केंद्रामध्ये जायला जमलं, किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायला जमलं तर तिथे जायचं आहे. एक खडीसाखर, नारळ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि स्वामीरायांच्या पुढे खडीसाखर, नारळ ठेवायचे आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत आणि मी आजपासून हे जे काही पारायणाला सुरुवात करत आहे तर ते पारायण माझे निर्विघ्नपणे पार पडू दे, आणि मी ह्या कारणासाठी तुमचे जे काही समस्या असतील त्या सांगायच्या आहेत. त्या कारणासाठी हे कार्य करत आहे, हे पारायण करत आहे. माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि मला आशीर्वाद द्या की माझे जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, काही समस्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच दूर करतील आणि माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील, असं तुम्हाला स्वामीरायांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता बघा, तुम्हाला यामध्ये नियम काय पाळायचे आहेत? तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला मांसाहार हा करता येणार नाही. कडकडीत तुम्हाला मांसाहार करायचा नाही. जर तुमच्या घरामधील व्यक्ती खात असतील आणि तुम्हाला हे सगळं करून द्यावे लागत असेल तर तुम्ही नक्कीच करून देऊ शकता, परंतु तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नक्की करू शकता. जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला परान्न वर्ज्य आहे, म्हणजे दुसऱ्याचं घरचं तुम्हाला खायचं नाही.
आता समजा तुम्ही एखाद्या सेवेकऱ्याच्या घरी गेले, म्हणजे स्वामींचं जे सेवे करीत आहेत त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरचं अन्न अन्न तुम्ही खाल्लं तर ते परान्न होत नाही. म्हणजे ते स्वामींचं घर ते पण आहे आणि आपलंसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या घरचं जरी तुम्ही परान्न खाल्लं तरी काही हरकत नाही. परंतु इतर कुणाच्याही घरचं तुम्हाला परान्न खायचं नाही, कारण परान्नातून दोष लागले जातात. तर बरेच जण बाहेर नोकरीसाठी असतात, परंतु त्यांना मेसमध्ये खावं लागतं, तर त्यांनी मेसमध्ये खाल्लं तरी चालेल. त्यावेळेस तुम्ही परान्न खाणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याच्या अगोदर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि नंतरच हे परान्न तुम्हाला खायचं आहे. आणि पहा, जर एखाद्याचा बर्थडे आहे किंवा तुम्हाला खूप फोर्स केलेला आहे की हॉटेलमध्ये जायचं आहे, तिथे परान्न खायचं का, तर हॉटेलमधलं परान्न तर खाऊच नाही. परंतु जर तुम्हाला खूपच फोर्स असेल तर मग तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि नंतरच ते अन्न सेवन करायचं आहे. तर पहा, जास्त काही नियम स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पठण करण्यासाठी नाहीत. तर पहा, हे जे काही छोटे छोटे नियम आहेत तेच तुम्हाला फक्त पाळायचे आहेत. तर अशा पद्धतीने स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. 21 दिवस आपल्याकडून सेवा ही घडलीच पाहिजे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.